टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2016 या परीक्षेमध्ये गणित आहे. किंमत काढा. 1/148 गुणिले 384 अधिक 384 गुणिले 236 वजा 148 गुणिले 236 असं हे गणित आहे. तर अशा प्रकारचे गणित असेल तर लगेच यांचा एवढा मोठा गुणाकार करत बसायचं नाही, यांचा गुणाकार करायचा नाही, यांचा गुणाकार करायचा नाही. सर्व संख्यांकडे आता नीट बघायचं. येथे 128 आहेत, 384 आहे, इथं 384 आहे, 128 आहे, 384 236 आहे, इकडे 236 आहे, येथे 128 236 आहे, येथे 236 आणि 128 आहे. म्हणजे तीनच संख्या आहेत, तीनच. कोणकोणत्या तीन संख्या आहेत? 148, 384, 236. ह्या तीनच संख्या त्याने अशा मांडलेल्या आहेत आणि या दोघांचा गुणाकार आहे. ज्या वेळेस गणित अशा प्रकारचं असतं, 1/ab अधिक 1/bc वजा 1/ac वगैरे असं काहीतरी असतं, तर त्यावेळेस खरोखरची बेरीज किंवा वजाबाकी तसलं करत बसायचं नाही. तर त्यावरून काहीतरी आपण विचार करायचा की याचं आपल्याला काय करता येईल. तर काय करता येईल? या तिघांचा आपण छेद समान करू शकतो. काय करू शकतो? छेद समान करू शकतो. कारण छेद समान असेल तर तिरकस गुणाकार वगैरे करायची गरज नाही. जर छेद समान असेल, छेद काय असेल? समान असेल, तर फक्त काय करायचं असतं? अंशांशाचीच बेरीज किंवा वजाबाकी चिन्हाच्या नियमाने करायची आणि छेद हा एकदाच लिहायचा असतो. आता पहा बरे, ए बी आहे, बी सी आहे, ए सी आहे, येथे छेद समान नाही, छेद समान नाही. पण आपल्याला समजतंय की तेच अंक पुन्हा पुन्हा आल्यामुळे आपण छेद समान करू शकतो. तर काय करायचं? ए बी बी सी ए सी आहे की नाही, तर ह्याच्यात कोणतं अक्षर नाही? सी, मग त्यांनी वर खाली गुणायचं. इथे कोणतं नाही? ए, त्यांनी वर खाली गुणायचं. इथे कोण नाही? बी, त्याने वर खाली गुणायचं आणि मग त्याचं उत्तर काढायचं असतं. मग तोच नियम इथे आपण वापरायचा. पहा आता, 1/148 गुणिले 384 अधिक 1/384 गुणिले 236 वजा 1/128 गुणिले 236. तर पहा बरे, हे तीन संख्या आहेत. हे तीन संख्यापैकी पहा, 128 आहे, ते 84. कोण नाही इथं? 236 नाही. मग येथे 236 नाही ना, तर आपण काय करायचं माहितीये का? वर आणि खाली 236 ने गुणायचं. कितीने गुणायचं? 236 ने अधिक 384 236 आहे, कोण नाही? 128 नाही. वर खाली, वर खाली बर का, वर आणि खाली दोन्हीकडं, दोन्हीकडे 128 ने गुणायचं. वर आणि खाली दोन्हीकडे गुणावं लागतं, नुसतं खाली गुणून जमत नाही, वर आणि खाली गुणायचं. 184 आहे, 128 आहे, 236 आहे, कोण नाही? 384 नाही. 384 गुणिले 384 असं करायचं. म्हणजे काय झालं पहा बरे, यांचा सर्वांचा छेद समान झाला. मग ह्या संख्या मागे पुढे असू द्या, जरी संख्या मागे पुढे असल्या तर गुणाकार तेच येणार आहे. म्हणजे ए गुणिले बी गुणिले सी म्हटलं काय? ए गुणिले सी गुणिले बी म्हटलं काय? बी गुणिले सी गुणिले ए म्हटलं काय? त्या सगळ्यांचा अर्थ एकच असतो. शेवट त्यांचा गुणाकार आहे. मग गुणाकारामध्ये क्रम अपेक्षित नाही, कोणत्याही क्रमाने गुणाकार केला उत्तर तेच येतं. मग हे आले, हे छेद समान आले. छेद समान आले का नाही? फक्त अंशाचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची, फक्त अंशाचीच. 236 एके 236 अधिक 128 एके 148, मग चिन्ह वजा आहे, 384. छेदस्थानी आहेच राहणार, कोणतं पण मांडा एकच आहे शेवटी. 148 गुणिले 384 गुणिले 236. छेद हा, हे जे संख्या आहेत मागे पुढे आहेत पण समान छेद असल्यामुळे आपण यादा मांडला. आता ह्याचं उत्तर काढायचं, अधिक आणि वजा, ह्या दोघांची बेरीज करू, त्यातून वजा करू. 236 आणि 148, 8 आणि 6 14, 4 1 3 4 4 8, 384 आले. 384 वजा 384 भागिले 148
384 गुणिले 236. यातून गेलं हे 0. 0/148 गुणिले 384 गुणिले 236. आता आपल्याला माहिती आहे, शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं, किंवा शून्याला कोणत्याही संख्येने भागलं, उत्तर हे 0च येतं. तेव्हा 0 भागिले एवढं सर्व काही उत्तर 0 येणार आहे. पर्याय कोणताला बघा बरे, बी हा पर्यायाला 0वाला. पहा काय करायचं होतं, वर खाली फक्त ह्या दोघांच्या मध्ये जी संख्या नव्हती त्या संख्येने गुणायचं. ह्या दोघांचं कोण नाही, 236 नाही. ह्या दोघांचं कोण नाही, 128 नाही. ह्या दोघांचं कोण नाही, 384 नाही. त्यांनी वर खाली गुणायचं आणि छेद समान झाल्यावर फक्त अंशाचीच बेरीज किंवा वजाबाकी चिन्हाची निर्माण करायची.